सामर्थ्य, माझे मत माझा अधिकार माझे भविष्य, मतदान जनजागृती याविषयी आम्ही भारत माता विद्यालय व ज्युनियर कॉलेज मैनीचे विद्यार्थिनी पथनाट्य सादर करीत आहोत. राष्ट्रसेवेच्या लोकशाहीला सन्मानपूर्वक वंदन करून आम्ही आमच्या पथनाट्याला सुरुवात करीत आहोत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, समाजनिष्ठ सर्वांना आदरपूर्वक वंदन करून आम्ही आमच्या पथनाट्याला सुरुवात करीत आहोत. जागृत मतदार, जागृत मतदार, नवे वारे नवी दिशा, नवे वारे नवी दिशा. चला बाय, आज मी लवकर घरी जायचंय मला. अहो आता निवडणूक आल्या, मला पक्का पैसा मिळणार आहे. मला आता घरी जायचंय लवकर. मतदानासाठी तुम्ही पैका घेता बहिणी? हो, मला पैका मिळाला म्हणजे बाद झालं. मतदानासाठी पैका घेणं योग्य नाही. मतदान हा आपला लोकशाही अधिकार आहे. वहिनी, मला 5-6 दिवस कामाला नाही गेलं तरी चालतं आता. मतदान हा आपला आधारस्तंभ आहे. मतदानासाठी पैका घेणं म्हणजे आपण स्वतःला विकल्यागत नाही का वहिनी? एका मताने तर आपल्या देशाचे भविष्य ठरते. हो वहिनी, बरोबर आहे. खरंच माझं चुकलं, हे मला माहीतच नव्हतं. चला तर मग करूया वोटिंग. चला तर मग करूया वोटिंग. जागृत मतदार, जागृत मतदार. तुला दिसत नाही का काही आजकालची पिढी सकाळपासून संध्याकाळ, काही आजकालची पिढी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईल मध्ये गुंतलेली. तुम्ही कुठं चाललात सकाळ सकाळच्या वेळी? माहित नाही का आज मतदानाचा दिवस? मला मतदानाचा काय फायदा? मी मतदानासाठी बंकळ काही काढत नाही. मला मतदान करण्याची गरज नाही. तुला कळतं का? मतदान एक मत उद्याच्या साम्राज्यशाली भारताचं भविष्य बनवू शकतं. मला मतदानाचा काय फायदा? तू जर मतदान केलं नाही तर तुझ्या आजूबाजूची मुलं मतदान करणार नाही. मतदान केलं नाही तर सार्वजनिक कामं होणार कशी? नवीन योजना येणार कशा? म्हणून मतदान करणं गरजेचं आहे. खरंच मतदान करणं गरजेचं आहे का? तू जर मतदान केलं नाही तर तुझी पुढील पिढी मतदानाचे महत्त्व करणार नाही. त्यामुळे मतदान करणं गरजेचं आहे. हो, मला आता समजलं आहे की मतदान करणे गरजेचं आहे. लोकशाहीच्या अधिकारानुसार मतदान करणं गरजेचं आहे. मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुला-मुलींना मतदानाचे महत्त्व पटवून देईल. मतदान केंद्रावर घेऊन जाईल. चला चला मतदानाला चला. चला चला मतदानाला चला. लोकतंत्र में हिस्सेदारी, पाहिलं तर लोकशाहीचा अधिकार. आपलं एक मतदानाचा इतका महत्त्वाचा अधिकार गमावणं म्हणजे मत विकणे अत्यंत चुकीचं आहे. अधिक बळकट बनवायची असेल तर आपल्या भारताची लोकशाही मजबूत बलिष्ठावंत नेत्यास न्याय द्यायचा असेल तर मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणून मतदान करणे खूप गरजेचे आहे. कित्येकदा आपल्या घरापर्यंत गाड्या घ्यायला येतात. आपलं एक मत देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतं. 18 वर्षापासून ते वृद्धापकाळापर्यंत मतदानाचा अधिकार गमावून चालणार नाही. हो, अगदी बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिकाचं मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. तो अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाने बजावायला हवा. आपल्या एका मताचे दान, माईक जवळ धर. एका मताचे दान, माईक जवळ धर. माईक. आपल्या एका मताचे दान. लोकतंत्र में हिस्सेदारी, लोकतंत्र में हिस्सेदारी, लोकतंत्र में हिस्सेदारी. राजकारणातला सुद्धा एक वेगळाच माणूस आहे. चला चला
आपण सर्वजण मतदानाला जाऊया. चला चला आपण सर्वजण मतदानाला जाऊया. आतापर्यंत मला मतदानाचे महत्त्वच माहित नव्हते. हो खरंच मलाही आतापर्यंत मतदानाचे महत्त्व माहीतच नव्हते. खरंच समाजामध्ये मतदानच करायचे नाही अशी लोकांची मानसिक तयारी झाली आहे. याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. आपण मत केले नाही म्हणून कोणी निवडून येत नाही असं नाही, पण चुकीचा नेता निवडण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच आपण याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच मतदान करण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की मतदान करण्याचे फायदे तसेच आहेत. आपल्या देशावरचे प्रेम वाढते, योग्य नेता निवडण्याची संधी मिळते, लोकशाहीचा आधारस्तंभ मजबूत होण्यास मदत होते, सुशिक्षित व विकसित राष्ट्र निर्माण होण्यास मदत होते, ज्ञानधिष्ठित समाज तयार होण्यास मदत होते. त्यामुळे देशात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होते. जागृत मतदार, जागृत मतदार, मतदार राजा जागा हो, मतदार राजा जागा हो, नवे वारे नवी दिशा, नवे वारे नवी दिशा. आणि म्हणूनच सर्वांनी वेळ न घालवता मतदान हे केलेच पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या लोकांना मतदान करण्यास सांगणे व त्यांना जागृत करणे आणि आपण यापुढे कोणतेही मतदान करण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आत्ताच आपल्या समोर पथनाट्य सादर करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या आहारी न जाता प्रबोधनाला व आमिषाला बळी न पडता चला मतदान करूया. आपले मत आपला अधिकार. मतदान मजबूत बनवण्यासाठी मतदान करूया. आपण बाजारपेठेमध्ये गेलो तर एका बछड्याची किंमत 10 ते 15,000 पर्यंत असते व पाळीव प्राण्याची किंमत लाखोच्या पुढे गेलेली आहे. मतदानाचा हक्क आपल्याला असून सुद्धा आपण थोड्या पैशासाठी आपले मत विकतो. आपण एक चांगला माणूस म्हणून मतदान करण्यास मदत करूया. लोकशाहीला बदनाम करूया. झोपेतून पैसे देणारा नको, झोपेतून उठून मदतीला धावणारा असावा. धन्यवाद. जिल्हा परिषद गटाचा परिपूर्ण विकास करू.